स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 13 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना हा चालू होणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार 14 डिसेंबर रोजी आहे, दुसरा गुरुवार 21 डिसेंबर, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर, चौथा गुरुवार 4 जानेवारी आणि पाचवा गुरुवार हा 11 जानेवारीला असणार आहे। तर एकूण 5 गुरुवार जे आहेत तर ते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणार आहेत। अनेक स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने करत असतात। असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीची किंवा या महालक्ष्मीचं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत जर केलं तर आपल्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा सुद्धा या पूर्ण होत असतात आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं। त्यामुळे अनेक स्त्रिया हे व्रत करत असतात। आता या व्रताची मांडणी कशी करायची आहे, पूजेचं साहित्य कोणतं असतं, त्याचप्रमाणे उद्यापन कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती तुमच्यासोबत मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो आवर्जून नक्की पहा। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाची गोष्टी सांगणार आहे। तर त्या तुम्हाला या मार्गशीर्ष महिना चालू होण्याच्या पूर्वी तुमच्या घरामध्ये तुम्हाला या वस्तू घेऊन यायच्या आहेत। या वस्तू जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्या तर तुम्हाला वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही। तुम्हाला नवीन वर्ष हे अगदी आनंदाने, सुखाने, समृद्धीने भरून जाईल। त्याचप्रमाणे तुमच्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल। अशा या वस्तू तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो। अगदी श्रावण महिना ज्याप्रमाणे पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो सुद्धा तितकाच पवित्र मानला जातो। आणि या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही मांसाहार जो आहे तर तो चुकून सुद्धा करायचा नाहीये। मांसाहार आपल्याला पूर्णपणे या महिन्यामध्ये वर्ज्य करायचा आहे। कांदा लसूण सुद्धा आपल्याला पूर्णपणे आपल्या घरामध्ये वर्ज्य करायचे आहेत। जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये तुम्हाला ती घेऊन यायची आहे। आणि ही मूर्ती कशी असावी तर ही मूर्ती उभ्या अवस्थेमध्ये कधीही नसावी, नेहमी कमळाच्या फुलामध्ये बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती असावी। तर अशा पद्धतीचा एक फोटो किंवा चांदीची किंवा पितळेची माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे। जर तुमच्या घरामध्ये अगोदर मूर्ती असेल तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी या फोटोची सेवा करायची आहे। आणि तुम्हाला व्रत जे आहे तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला दररोज तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू फूल अर्पण करून तुम्हाला माता लक्ष्मीची सेवाही करायची आहे। आता यानंतर दुसरी सुद्धा अतिशय महत्त्वाची अशी वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा देवी। मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीची विशेष पूजा केली जाते। अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये असते तर त्यामुळे आपलं घर जे आहे तर ते धनधान्य आणि अन्नाने कायम भरून राहतं आणि कधीही धनधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासत नाही। जर तुमच्या घरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि ती मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे। जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्हाला आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना चालू होण्यापूर्वी तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला खरेदी करून तुमच्या घरामध्ये आणायची आहे। आणि प्रत्येक गुरुवारी त्या अन्नपूर्णा मातेची पूजा सुद्धा आपल्याला न चुकता करायची आहे। अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यामुळे आपले जे कष्ट मेहनत आहे तर त्याला फळ हे प्राप्त होत असतं। यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे कमळगठ्ठा माळ। तर माता लक्ष्मीला कमळाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत। मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण केलं पाहिजे। यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा जरी असेल तर ती पूर्ण होते। म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणजे संपूर्ण महिना या माता लक्ष्मीला कमळाची फुलं अर्पण करायची आहेत। पण आपल्याला जर समजा दररोज कमळाची फुलं अर्पण करणं शक्य होत नसेल किंवा आपल्याला ती मिळत नसतील तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, कमळगठ्ठ्याची माळ घेऊन यायची आहे। यामध्ये 108 मणी असतात। 108 मणी जे आहेत किंवा ही जी 108 मणी जी आहेत तर ते कमळाच्या फुलांच्या बियांपासून बनलेली असतात आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कमळगठ्ठ्याची जी माळ आहे तर ती आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला घालून ठेवायची आहे।
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्राच्या भोवती सुद्धा आपण ही 108 कमळगठ्ठ्याच्या मण्यांची माळ सुद्धा ठेवू शकतो। आणि जी छोटी माळ मिळते म्हणजे जी 24 मण्यांपासून बनलेली असते किंवा 11 मण्यांपासून बनलेली असते तर ही माळ आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी कमळगठ्ठ्याची माळ आहे तर ती माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा श्रीयंत्रावरती किंवा मूर्तीवरती आपल्याला चढवायची आहे। तर कमळाचं फूल अर्पण केल्या एवढंच आपल्याला याचं सुद्धा फळ हे मिळत असतं आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात। यामुळे तुमच्या घरामध्ये जर कमळगठ्ठ्याची माळ नसेल तर ती आवर्जून तुम्हाला खरेदी करून आणायची आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू आहे ती म्हणजे पुढची जी तुम्हाला मी नेहमी सांगत असते तर ती म्हणजे भीमसेनी कापूर। प्रत्येक घरामध्ये अनेक प्रकारचे कापूर हे वापरले जात असतात आणि घरामध्ये जेव्हा आपण कापूर जाळत असतो तर त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता ही दूर होत असते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज एक भीमसेनी कापराचा तुकडा आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचा आहे। इतर जे कापूर असतात तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये भेसळ असते, प्लास्टिक असतं। जेव्हा आपण अशा प्रकारचे कापूर आपल्या घरामध्ये जाळत असतो तर त्या कापरामधून भरपूर काहीतरी उडताना तुम्हाला दिसत असेल, भरपूर बारीक कण जे आहेत तर ते बारीक बारीक उडताना तुम्हाला दिसत असतील। पण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्यामध्ये नकारात्मकता दूर करण्याची तेवढी पॉवर असते किंवा तेवढी शक्ती जास्त असते। त्यामुळे हा भीमसेनी कापूर तुमच्या देवघरामध्ये जर नसेल तर तो तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये आवर्जून आणायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला चंदन आणि हळकुंड जे असतं तर ते तुम्हाला आणायचं आहे। हळकुंड नाही आणलं तरीही चालेल पण जे हळद पावडर असते तर ती तुम्हाला आणायची आहे। चंदन पावडर तुम्हाला आणायची आहे, हळद पावडर तुम्हाला आणायची आहे। जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला ती तुमच्या या पूजेसाठी वापरायची नाही आहे। नवीन खरेदी करून तुम्हाला ही जी हळद आहे तर ती आणायची आहे आणि प्रत्येक शुक्रवारी म्हणजे किंवा तुम्ही गुरुवारी सुद्धा अगदी चंदन आणि हळद जे आहे तर ते तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं आणि या चंदनाचं लेपन करायचं आहे। यानं नेमकं काय होतं तर आपल्या घरामध्ये जे काही सर्व दोष अडचणी विघ्न असतील तर ते दूर होतात आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जाही येत असते। त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत। आता यानंतर पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र। जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला श्रीयंत्र खरेदी करून आणायचं आहे। तुम्ही ते ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही ते स्वामींच्या केंद्रामधून सुद्धा घेऊ शकता किंवा कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमधून सुद्धा तुम्ही हे श्रीयंत्र खरेदी केलं तरीही चालेल। त्यानंतर श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन असतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये ते असायलाच हवं। प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्याला त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे कुंकू आपण काढून घ्यायचं आहे आणि हे कुंकू एखाद्या वेगळ्या डब्बीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि दररोज आपल्याला ते आपल्या कपाळावरती लावायचं आहे। त्यामुळे काय होतं तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। तर पहा या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर नसतील तर अशा अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते। आणि या सगळ्या वस्तू जर आपल्याला आणणं शक्य नसेल तर मग तुम्ही ज्या कोणत्या वस्तू तुम्हाला मी या 4-5 सांगितलेल्या आहेत तर त्या ज्या वस्तू तुम्हाला आणणं शक्य आहेत तर त्या तुम्हाला आणायच्या आहेत आणि ज्या तुम्हाला शक्य नाही तर त्या वस्तू तुम्ही स्किप केल्या तरीही चालतील। पण या ज्या वस्तू आहेत तर त्या अतिशय महत्त्वाच्या अशा वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत। तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।